केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग उभारण्याचे काम करत आहे. आशिया खंडातील पहिल्या 4 स्तरीय वाहतूक असलेला डबल डेकर उड्डाणपूल देखील वाहतुकीसाठी खुला झाला आहे. नागपूर शहरातील कामठी महामार्गावरील LIC चौक ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान 4 स्तरीय वाहतूक असलेला डबल डेकर उड्डाणपूल आशिया खंडात प्रथमच तयार करण्यात आला आहे. अभियांत्रिकीच्या या अप्रतिम कलाकृतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी वर्धा मार्गावरील डबल डेकर पुलाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे. नागपुरात अजनी चौक ते एअरपोर्ट हा डबल डेकर उड्डाणपूल पूर्व नागपूरच्या पारडीमध्ये असणारा डबल डेकर पूल आहे. कामठी मार्गावरील डबल डेकर उड्डाणपूल NHAI आणि महामेट्रोने पूर्ण केलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आशियातील सर्वात लांब डबल डेकर मार्गापैकी एक आहे. 897 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलामध्ये केवळ डबल डेकर पुलाचा खर्च 573 कोटी रुपये आहे. 5.6 किलोमीटर लांबीच्या 4 लेन कामठी रोडवर असणाऱ्या या डबल डेकर उड्डाणपुलाच्या संरचनेत रिब आणि स्पाइन या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून त्यामुळे नैसर्गिक प्रकाश आणि हवा पुरेशा प्रमाणात उड्डाणपुलामध्ये येऊ शकते. ही रचना उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गाला जोडून 4 स्तरीय वाहतूक व्यवस्था तयार करते. पहिल्या स्तरावर राष्ट्रीय महामार्ग, दुसऱ्या स्तरावर भारतीय रेल्वे ट्रॅक आणि तिसऱ्या स्तरावर उड्डाणपूल तर चौथ्या स्तरावर रेल्वे मेट्रो मार्ग आहे. गड्डी गोदाम